लहानपणी ना आपण जसं झाडाखाली बसून जेवायचो ना, तसंच आज मी ठरवलं होतं झाडाखाली जाऊन मस्तपैकी असं जेवण करावं, ती पण आपलं गावरान. आणि पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका बरं का. आज आमचा दिवस कसा गेला ती तुम्हाला सांगते. मी आज वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी बनवणार होते, त्याचाच बेत ठेवला होता. मग चला आता तर वांगे भाजून घ्यावे म्हणले पटपट. वांगे मस्तपैकी असे चिरून घेतले मधून, म्हणजे खराब आहेत का ते बघितले, तेल लावून घेतलं आणि आता छान असं भाजायला लागले होते. तसं गावाकडं ना चुलीवर भाजू शकतो, पण इथं ना चूल कुठली येणार आहे ना, शहरामध्ये चुली कुठं भेटणार आहेत. मग तसं तर गॅसवर भाजलेलं चांगलं नसते असं म्हणतात खाल्लेलं, पण कधी तर ठीक आहे चालतंय ना. मग वांग्याच्या भरत्यासाठी काही ऑप्शन नाही आणि भाजल्याशिवाय तर काही चांगलं लागत नाही. मग इथं लसूण कुटून घ्यायला लागले होते, त्याच्यासाठी कांदा चिरून ठेवलेला होताच. कांदा, कोथिंबीर, लसूण ह्या सगळ्या गोष्टी टाकून मी वांग्याचं भरीत बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे ते पण तुम्हाला सांगते पुढे सगळं. आणि इथं वांगे असे भाजून चांगले घेतले होते काळेभोर, वरून चांगले भाजले ना मग मधून पण छान निघते तर. आणि वंशच्या पप्पाला ना जरा मस्का मारून ना बसवलं होतं कामाला. वंशी पप्पा म्हणायला लागले होते मला ही असं म्हणजे काढायचं माहीत नाही. मी म्हणलं केल्याशिवाय कसं माहिती होणार आहे ना. तसं मग छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अशी हेल्प करून दिली ना, मग सगळ्या गोष्टी असं कसं सिम्पल होऊन जातात. आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अशी माणसाने हेल्प केली ना बायकांची, तर बायकांना पण पटकन टेन्शन येत नाही कोणत्या कामाचं. म्हणजे दोघं जण मिळून केला ना काही नाही निवांत होते. आणि त्यांनी पण सगळ्या गोष्टी मला करू लागले. इथं चालू होतं माझं वरण करायचं काम. आणि तर मी सिंपल असं वरण करणार होते, म्हणजे असं नुसतं वंशला पण खाता यावं म्हणून. वंशला तसं सगळ्या गोष्टी आवडतात आणि ते आवडीनं भाज्या पण खाते. आणि इथं माझं म्हणजे सपक वरण करायचं ठरलं होतं, त्यांना पण सपक वरण आवडते वंशच्या पप्पाला आणि वंशला पण होते म्हणलं, आणि भातावर पण खाता येईल. तर इथं तेलामध्ये जिरे मोहरी पुन्हा हिरवी मिरची थोडीशी म्हणजे चिरून टाकल्या होत्या, जेणेकरून तिखट पण होणार नाही जास्त. आणि लसूण वगैरे टाकून कोथिंबीर टाकून मस्त अशी फोडणी दिली होती वरणाला. आणि लहानपणीची एक गोष्ट मला आठवली की म्हणजे लहानपणी ना आम्ही असं शनिवारी लवकर शाळा सुटली ना आईसोबत ना लवकर म्हणजे असं दुपारी आईला सांगायचा डब्बा बांधून ठेवा आपण शेतात जेवायला जाऊ. आणि असं मला शेतात जाऊन जेवायला आधी लहानपणीपासूनच आवडते. म्हणूनच आज पण मला लय दिवसापासून इच्छा होती. आणि वयसला पण असं बाहेर जाऊन झाडाखाली बसून जेवायला लय आवडते. मग कुठं जाणार आहो काय जाणार होती तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. आणि आम्ही ना तुम्हाला एक सांगायचं होतं की व्हिडिओ आवडल्यास ना आपला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा. वरी आज ते सबस्क्राईबचं बटन त्याला टच केलं ना तर सबस्क्राईब होते. तुमचा सपोर्ट केला ना तर छान छान व्हिडिओ तुम्हाला असं म्हणजे बघायला भेटतील अजून. आणि इथं माझं चालू होतं बाजरीच्या भाकरी करणं. आणि बाजरीच्याच भाकरी गाभर करायच्या होत्या, कारण की बाजरीच्या भाकरी वांग्याच्या भरतासोबत एक नंबर लागतात. आणि नागदिव्याला ह्यांनी बाजरीचं अख्खा पुडाच आणला होता. मग काय दोनच भाकरी केल्या होत्या त्यावेळेस, जास्त काही केलं नव्हत्या. मग उरलं होतं आणि जास्त दिवस पण बाजरीचं पीठ ठेवलं ना तर कडू होऊन जाते. मग म्हणलं आज बाजरीच्या भाकरी पण बनव, आणि त्यांना पण आवडते मला पण आवडतात. आणि इथं गरम पाणी करून घेतलं होतं आणि एक एक करून मळून घ्यायला लागले होते. आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे वर मळून घेते आणि खालीच थापून घेत असते, वरी काही थापता येत नाहीत आपल्याला भाकरी. तुम्हाला पण माझ्यासारखं बाहेर जाऊन असं जेवण करायला आवडते का नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी कुणाला आवडते असं गावरान जेवण, आणि असं झाडाखाली बसून जेवायचं म्हणल्यावर वेगळं सुख आहे का नाही. तर इथं भाकरी म्हणजे तीळ लावून केल्या होत्या, छान लागतात खमंग लागतात म्हणून. आणि एक एक करून भाकरी करून घ्यायला लागले होते. आणि वंश पप्पा तुम्हाला दाखवलेच तसं वंश पप्पा सगळं मला मदत करू लागले होते, कारण त्यांचं आवरायचं वंशचं आवरायचं आणि बाटल्या वगैरे भरून घ्यायचं सगळ्यात जास्त करून त्यांनी गोष्टी मला मदत करू लागतात. म्हणून आमचे कामं पटपट आवरते. तर असं बाहेर जायचं असलं की म्हणजे मदत केलं ना जरा सोपं जाते. तसं मी साडी घालत नाही, पण असं कधीतरी मग बाहेर जायचं म्हणलं की मी घालत असते साडी वगैरे. साडी घालायला वेळ लागते, मग आता चला म्हणलं पटपट पटपट आवरून घेऊता. आणि साडी तीन घालून आज जाणार होते, कारण की म्हणजे व्हिडिओ पण काढणं होतंय म्हणलं आणि छान शेतामध्ये पण मस्त वाटतंय ना असं गेलं तर. शेत म्हणता येणार नाही आता कुठं नेणार आहेत मला पण माहिती नाही, पण असं मस्त झाडाखाली बसून जेवता येईल म्हणलं. आणि एक एक करून इथं म्हणजे भाकरी भाजणं चालू होतं आणि ह्यांचा गोंधळ सुरू होता. तुझं काय आवरणंच गेलंय, तुझं काय आवरणं गेले. मग आता म्हटलं पटपट आवरायला वेळ लागतंयच ना एक एक करायचं म्हणलं तर. तसं भाकरी होतात पटकन होतात, पण पटपट तर काय होत नाहीत बरं का. आणि इथं माझं चालू होतं वांग्याचं भरीत बनवायचं. मग वांगे असे त्यांनी मला काढून दिले होते, मग मॅश करून घेतले बारीक. आणि त्याच्यामध्ये कच्चा कांदा टाकला चिरून बारीक असा. आणि नंतर कोथिंबीर आणि लसूणाची पेस्ट करून टाकायची, म्हणजे ठेचूनच टाकायचा लसूण असा. आणि असं त्याला वाटलं तर अजून कांद्याची पात पण तुम्ही टाकू शकता छान होण्यासाठी. माझ्याकडे नव्हती मग मी एवढ्यातच बनवणार होते. आणि ते तडका करून घ्यायचा. तर तेल मस्तपैकी गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची,
नंतर तिखट आणि लाल तिखट आणि काळं तिखट असं दोन्ही पण टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि असं मस्तपैकी मोहनवरती टाकून द्यायचं. आणि त्याच्यानंतर ना मध्ये ना मोठा असं कूट टाकायचं आपलं शेंगदाण्याचं. मग सगळं मिक्स करून घ्यायचं. एवढं मस्त लागते ना वांग्याचं भरीत ही. माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटायला, अजून पण खवटायला लागले. आणि इथं आम्ही निघालो होतो, तर वंशी पप्पाच आम्हाला नेणार होते, कुठं न्यायचं ते त्यांना माहिती होतं. तर साडीवर आणि सगळ्या गोष्टी बॅग वगैरे घेऊन बसायचं म्हणलं की अवघडच आहे रे बाबा. मी तर असं पहिल्यांदाच बसले होते एवढं मोठं सामान घेऊन. मला तसं बसायची सवय नाही बरं का. आणि असं पकडून धरून बसावं लागते साडी घातलं की. मग इथं पोचलो होतो आणि इथं ते आजोबा आले होते. तर ते आजोबा सांगत होते आम्ही खूप लांबून येतो रोज म्हशी चरायला इथं. तर इथं वंशा पप्पाने आणलं होतं आणि इथं छान होतं मस्त झाडं वगैरे बसायला. तसं म्हणजे हिरवागार काय नव्हतं, पण झाडं तीन होते मस्त, आपल्याला शांत बसून जेवता येईल असं. इथं मी जेवायला आणलं होतं वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, वरण भात, कांदा, फरसाण असं माझा मेन्यू होता. तर छान होता का नाही. वंश पप्पा म्हणायला लागले मी पण येतो जरा व्हिडिओमध्ये, तुम्ही दिसलालो. आणि इथं आमचं जेवण चालू झालं होतं. वंश चालू होतं मला काय देणार जेवायला, मला काय देणार. तर मग म्हटलं एवढं मोठं आणलंय ना जेवायला, तसं त्याला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी पण आवडते खायला. आणि असं म्हणजे खाल्लं ना तर वेगळंच सुख आहे. आणि त्याला पण झाडाखाली बसून जेवायचं आवडतंय, मला पण आवडते. शहरापासून असं दूर जरा शांत वातावरणामध्ये चला तर आपल्याला शेत नाही म्हणलं पण असं जेवायला तर आवडतंय ना, मग येऊन जेवू शकता असं कुठंतरी आपण. तसं मला म्हणजे बाहेर येऊन असं झाडाखाली बसून जेवायची एक वेगळीच म्हणजे आनंद भेटते त्या गोष्टीमध्ये बरं का. आणि असल्या छोट्या छोट्या गोष्टीच मला आवडतात. आता बाहेरून बसणं, निवांत आनंदात जेवणं. आणि इथं काय नाही, ह्या दोघांचं चालू होतं ठीक आहे काहीतरी व्हिडिओ लावून जेवायचं. म्हणजे त्यांना काहीतरी आवडतं चांडळ चौकडीच्या करामती दोघाला पण. आणि त्याच्याशिवाय ह्यांना काही जेवायला जात नाही. मग मस्तपैकी आमचं जेवण चालू होतं. तर जेवणाकडे जरा इग्नोर करा, कारण की कांदे ती बारके होते एवढे की निघतच नव्हते, म्हणून काय नाही तोंडानं काढणं चालू होतं माझं. आणि असं घरी तर पोट भरून जेवण करत नाहीत वंशी पप्पा, पण इथं बाहेर असं आलं का मग त्यांना पण असं जेवण जातंय. बाहेर बसून जेवायचं त्यांना पण आवडतंय, मला पण आवडते. मग आम्ही काय नाही मस्तपैकी असं जेवण केलं. आणि नंतर ना छान छान व्हिडिओ वगैरे काढले, म्हणजे 2-4 व्हिडिओ काढले. आणि वंशचं चालू होतं मस्तपैकी निवांत खाणं अजून पण. आणि इथं आमचं काही जेवण झालं होतं आणि वंशचं चालू आहे आता व्हिडिओ बघायचं काम. आणि आम्ही काढून घेणार होतो 2-4 व्हिडिओ. तर आलाव बाहेर तर म्हटलं चला व्हिडिओ पण काढून घेऊ. आणि इथलं लोकेशन पण छान होतं, काही नाही गर्दा नाही काही नाही, शांत एकदम वातावरण. व्हिडिओ काढून झाले होते मग काही नाही चला आता घरी म्हणून चालू होतं. आणि इथं आम्ही जरा बाहेर आलो होतो आणि नंतर 2 फोटो काढले होते तेच तुमच्यासोबत शेअर करावं. आता चला मग वंशचा मूड डाऊन झाला तर व्हिडिओ सबस्क्राईब